रेल्वे स्थानकावर रेल नीर या बाटलीबंद पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रेल्वे स्थानकावरील कॅटरसिंग बाय इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन विरुद्ध रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली आहे। IRCTC भर उन्हाळ्यात रेल नीरच्या पुरवठ्यात 1 मे पर्यंत कपात केल्याने वेस्टर्न रेल्वे कॅटरर्स असोसिएशन फक्त रेल नीरच्याच विक्रीचा आग्रह का असा सवाल इतर बाटलीबंद पाण्याची विक्री करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे। IRCTC रेल नीर पुरवठा कमी केल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पुणे वगळता दादरच्या पलीकडे मध्यवर्ती मार्गावर पनवेल वगळून हार्बर मार्गावरील सर्व स्थानके तसेच पश्चिम मार्गावरील वांद्रे टर्मिनस पासून ते सुरत पर्यंत सर्व स्थानकांवर रेल नीर पुढील काही दिवस मिळणार नाही। सध्या उन्हाळा सुरू आहे, त्यात स्थानकावर पाण्याची कमतरता असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे। पश्चिम रेल्वे कॅटरर्स असोसिएशनने रेल्वे अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार रेल्वे नीरच्या बाटली बंद पाण्याच्या पुरवठ्यात वारंवार अडचणी येतात। अनेक वेळा रेल नीरचा बाटल्यांत अपुरा पुरवठा होतो, यामुळे प्रवाशांना पाणी पुरवठा करताना विक्रेत्यांना अडचणींचा सामना करावा लागतो। मुंबईतील विविध रेल्वे स्थानकावर सुमारे 275 ते 300 स्टॉल्स असलेले 150हून अधिक सदस्य असलेल्या या असोसिएशनने सांगितले की रेल नीरचा पुरवठा होत नसल्यामुळे प्रवासी आणि त्यांच्या असोसिएशनच्या भागधारक या दोघांचीही मोठी गैरसोय होत आहे। याबाबत अनेक वेळा तक्रार करूनही रेल्वे प्रशासन IRCTC विरुद्ध कोणतीही कारवाई करत नाही। रेल नीरचा पुरवठा न केल्यामुळे विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत आहे असे देखील दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। रेल नीर बाटलीबंद पाणी पुरवठा बंद केल्यास रेल्वेने मोठा दंड आकारावा अशी मागणी देखील विक्रेत्यांच्या असोसिएशनने केली आहे। उन्हाळ्याच्या इतर ब्रँडच्या बाटलीबंद पाण्याची पर्यायी व्यवस्था करणे कठीण आहे। IRCTCच्या अधिकाऱ्यांनी अंबरनाथ रेल नील फलाटामधील नियमित देखभालीच्या कामासाठी बाटलीबंद पाण्याचा पुरवठा कमी झाल्याचे सांगितले। मात्र रेल नीलचा अंबरनाथ येथील फलाट दीर्घकाळ देखभालीसाठी बंद राहणे हे चुकीचे आहे। सूत्रांनी सांगितले की फलाटामधील हॉट फॉर्म लेबलिंग मशीन जे दररोज 1 लिटर पाण्याचे 14,500 कार्टन्स तयार करते ते खराब झाल्याने रेल नीरच्या विक्रेत्यांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे।